हे बघ, हा रस्ता आहे तिकडनं, मोठा रस्ता आहे, त्याला अटॅच आहे. आणि तिकडनं तो चालूच झाला प्लॉट. 20 गुंठाचा प्लॉट आहे बघ. यो प्रॉपर प्लॉट आहे. आणि अजून तिकडे पण आहे 33 गुंठाचा, तो पण दाखवतो चला. आम्ही आता तिकडनं आलो जस्ट या ओढ्यातून असं थोडं चालत. आणि तो वरतून रस्ता बनणार आहे, रस्त्याचं काम चालू आहे. आणि हा प्लॉट आहे. सुनील भाऊ तिथे उभे आहेत ना, तो प्लॉट आहे. थोडीशी जरा भरणी बिरणी करून थोडा डेव्हलप करावं लागेल. 33 गुंठाचा प्लॉट आहे हा. थोडासा खर्च आहे पण एकदम निसर्गरम्य. हा डोंगर, तो प्रॉपर रस्त्याचंच काम चालू आहे सर्व शेवटपर्यंत. अजून त्याच्या पुढे पण जागा आहे. आणि मग रस्ता अजून पुढे जाईल का? तो रस्त्याचं काम कंटिन्यू चालू आहे. हा प्लॉट आहे बघा, तुम्हाला व्यवस्थित दाखवतो बघा. तिकडचा पण तो 20 गुंठाचा मस्त आहे. हा पण मस्त आहे ॲक्च्युली. जसे जसे थोडं थोडं आतमध्ये याल ना, आतमध्ये पण नाही आहे कारण रस्ता आहे ना. तो लास्ट बाउंड्री, तो पोल. अच्छा, ती बाउंड्री बाउंड्री कंपाऊंड केले तो जालीचा, तो लास्ट आहे. आणि हा आहे बघा असा. म्हणजे थोडासा खर्च आहे याला. याला काय खर्च आहे म्हणजे लेवल वगैरे आपल्याला तिकडे करायची तर थोडा 19-20 होईल. थोडासा खर्च 5-10 लाख रुपये करायलाच लागेल ना. तो बघा तिकडे तुम्हाला फुसट फुसट दिसतोय का? तो एक फार्म हाऊस कोणाचा आहे तो? बामण डोंगरीवाले. बामण डोंगरीवाले ना. घरात नाही, भरत नाईक साहेबांचा. भरत नाईक साहेबांचा बामण डोंगरीवाले आपले, त्यांचा प्लॉट आहे तो. आणि हा प्रॉपर रस्त्याचंच काम चालू आहे. म्हणजे आपल्या गाड्या बिड्या प्रॉपर आतमध्ये येतील नंतर. नाही, 15 मीटरचा रस्ता आहे बरोबर. आणि टोटल निसर्गरम्य परिसरामध्ये. आणि आजूबाजूला असं गाववाल्यांची कंप्लेंट्स वगैरे याचा पण काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही रात्रभर डीजे विजे वाजवा, काय गाणे वाजवा, काय मोठा इश्यू नाही आहे. कारण सर्व फार्म हाऊसच होणार आहेत आजूबाजूला माझ्या मते. सो गाईज, फार्म हाऊसची डेव्हलपमेंट बघा. आता सध्या फक्त काम चालू आहे आणि चांगला खर्च केलेला आहे. आणि चांगला खर्च केल्यामुळे खरंच कस्टमर्स देखील तसे येतील. कारण हल्ली जो तामझाम असतो, जो शोअप असतो, तो खूप महत्त्वाचा आहे. आणि बघा प्रत्येक जागी असं कंपाऊंड वगैरे प्रॉपर. आणि ही दगडं वगैरे रचून एक मस्त स्टाईल त्यांनी केलेली आहे. हा स्विमिंग पूल आहे. हे आजूबाजूला बसायला बेंचेस वगैरे. तुम्ही इथे फ्रेंड सर्कल बरोबर किंवा फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करू शकता. हे बघा, मला वाटतं तो शॉवर बघा, शॉवर डिफरंट टाईपचा असा बनवलेला आहे त्यांनी. म्हणजे स्विमिंग पूलमधून निघाल्यानंतर तुम्हाला तिथे जाऊन शॉवर घ्यायला. आणि हा आता एक्झॅक्टली घर आहे की काय, पण तसा छोटा दिसतोय पण छान आहे. लुक एकदम मस्त दिलेला आहे त्यांनी, कारण बाहेरूनच लुक एकदम मस्त दिसतोय. हे बघा, ही एंट्री आहे याची फार्म हाऊसची. आणि तो मेन हायवे. खरंच खूप छान. CCTV कॅमेरे ऑलरेडी चालू आहेत. फ्रेंड्स, आत्ता आपण जो बघितला तो ओनली फॉर किचन आहे. आणि राहायची सोय जी आहे ती याच्यावरती कॉटेज बांधणार आहेत. आणि खाली पण काही रूम्स असणार आहेत. आता हा एवढा छान असा फार्म हाऊस त्यांनी डेव्हलप केलेला आहे. तर डेफिनेटली जो त्यांचा राहण्याचा बंगलो वगैरे बनेल किंवा जे कॉटेज बनतील ते देखील खरंच खूप स्पेशल असतील. सध्या काम चालूच आहे असं म्हणावं लागेल. अजून याला बराचसा वेळ जाईल. पण फार्म हाऊस एकदम सुपर बनणार आहे.